नमस्कार, मी श्रीकांत आणि श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शेवग्याची शेंग बनवणार आहोत, शेवगा फ्राय. त्याच्यासाठी शेवगा आपण छोट्या याच्यामध्ये कट करून त्याला परत 2 भागामध्ये आपण कट करून घेतलेला आहे. त्याला आपण 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटात शेवगा 70-80% शिजतो. तुम्ही बघत असाल इथं आपला शेवगा शिजून तयार आहे. तर हा शेवगा शिजलेला आहे. आता त्याला आपण जस्ट लगेच फ्राय करून घ्यायचं आहे. खूप इन्स्टंट रेसिपी आहे, लगेच बनते. एक 10 ते 15-20 मिनटामध्ये रेसिपी तयार होते. हे ॲक्च्युली आज टिफिनचा बेत आहे, हे टिफिनसाठी रेसिपी बनवली. तर चला आपण ह्या शेवग्याला फ्राय करून घेऊ. इथं आपण कढई घेतलेली, त्याच्यामध्ये आपण एक 3 ते 4 चमचे तेल टाकून घेऊ. शेवग्याच्या क्वांटिटीच्या हिशोबानं तुम्ही तेल कमी जास्त करू शकता. मी 4-5 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या. आता इथे हे जे पिवळं तेल आहे, हे ॲक्च्युली वडे तळलेलं ते जे तेल राहिलेलं त्याचा इथं वापर केला आहे मी. तिथे एक 4 चमचे मी तेल घेतलेले. आता जसं आपलं तेल गरम होईल तसं त्याच्यामध्ये एक चमचा आपण मोहरी टाकून घेऊ. ही मोहरी टाकली आपण. मोहरी गरम झाली की 1 चमचा आपण जिरं टाकून घ्यायचं याच्यामध्ये. जिरं टाकल्यानंतर आता कढीपत्ता टाकून घेऊ. कढीपत्ता तडतडला की लगेच याच्यामध्ये आपण एक 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. आता शेंगदाण्याच्या कुटाची क्वांटिटी पण शेंगावर डिपेंड करते, शेंगा किती आहेत त्या. शेवग्याची शेंग किती आहे, माझ्याकडे 4-5 आहेत म्हणून मी एक 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. त्याला हलवून घेऊन आपण याच्यामध्ये लगेच 1 चमचा हळद टाकून घ्यायचं आणि हे लो फ्लेमवर करायचं, शेंगदाण्याचा कूट जळू नये. आता त्याच्यानंतर घरगुती कांदा लसूण मसाला एक 3 ते 4 चमचे टाकून घ्यायचा. तुमचा मसाला किती तिखट आहे त्या हिशोबानं तुम्ही टाकू शकता. घरगुती मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर, धनिया पावडर, गरम मसाला हे टाकूनसुद्धा बनवू शकता. खूप छान बनते भाजी. लगेच हलवून घेऊन आपण जे शिजवून घेतलेला शेवगा आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, कारण नाही तर आपले मसाले जळतील. पटदिशी त्या शेंगा सगळ्या याच्यामध्ये टाकून घ्यायचं. त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. सगळ्या शेंगांना मसाला लागला पाहिजे असं याला पण हलवून घ्यायचं व्यवस्थित. आता ज्या थोड्या शेंगा बाकी आहेत शिजायच्या त्याच्यामध्ये शिजून जातील. तसं व्यवस्थित त्याला कोटिंग करून घ्यायचं मसाल्याचं. आता व्यवस्थित त्याला हलवून घेऊन एक 2-3 मिनटं झाकण ठेवून याला ॲक्च्युली थोडा मसाला त्या शेंगांमध्ये मुरला पाहिजे म्हणून एक 2-3 मिनटं आपण झाकण ठेवून शिजवून देऊ याला मसाल्याबरोबर. आता 2-3 मिनटं आपले झालेले आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता आपला शेवगा रेडी आहे. तर लास्ट याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. मी सुरुवातीला मीठ टाकायला विसरलेलो, मसाला जळू नये म्हणून मी मध्ये लगेच शेंगा टाकलेल्या आहेत. तर मी हे नंतर मीठ टाकतोय, तुम्ही त्यावेळी टाकलं तरी चालेल. मिठाचं चवीनुसार मीठ टाका. आपली शेंग रेडी आहे. आता याच्यामध्ये आपण हिरवी कोथिंबीर टाकू आणि हे आपण आता खायला घेऊ. कोथिंबीरने गार्निश करू. खूप छान बनते. डाळ भाताबरोबर, तसेच चपाती, भाकरी. चला तर आपण याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊ. तर इथं आपण हे कोथिंबीर टाकलेली आहे. आता या आपली शेवग्याची शेंग रेडी आहे खाण्यासाठी. तर रेसिपी ॲक्च्युली तुम्हाला कशी वाटली हे बनवून खाऊन कॉमेंट्स करा. शेवग्याची शेंग अशी खेचून खाण्यापेक्षा पूर्ण चावून खायची, खूप छान लागते अशी फ्राय. भाकरीबरोबर जर हवे असेल तर याच्यामध्ये थोडा रस्सा तुम्ही वाढवू शकता. हे टिफिनसाठी म्हणून एकदम सुकी बनवलेली. तर श्री किचन मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर आपण नाश्ता करून घेऊ. आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा कॉमेंट्समध्ये. खूप छान बनते, जास्त वेळ लागत नाही, इन्स्टंट बनते. जर अशा प्रकारे बनवली तर लगेच बनते, जास्त वेळ लागत नाही. अशीच दुसरी रेसिपी आपण लवकरच घेऊन येऊ. नमस्कार.